हॅलो मित्रांनो, माझ्या हर्षदा ब्लॉग्स यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आणि तुम्ही सगळे हा ब्लॉग नक्कीच बघा, कारण की या ब्लॉगमध्ये खूप जास्त मस्ती आणि खूप मज्जा पण आहे। तर मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की आज यांच्या घरी इतके पाहुणे काऊन आले आहे, तर आमच्या घरी आहे लग्न आमच्या लाडक्या प्रांजू आत्याचं। तर ही आहे प्रांजू आत्या म्हणजेच नवरीनबाई। तर प्रांजू आत्या आत्ताच गावावरून आली आणि सगळे पाहुणे पण आले आहे। आणि आता होता मेहंदीचा प्रोग्राम आणि मंडप पण टाकला होता। तर बडी मम्मी आणि नवरींची बहीण म्हणजे पम्मी आत्या ह्या करत होत्या मंडपाची पूजा। तुम्ही ते इथं जेवण राहिले, मी तर इथं पप्पी घेऊन जेवा लागते। मला तर भूक लागून गेली, पप्पीनंच पोट भरत हवा आता। आई इकडून तिकडून आम्हाला त्रास येते ना। आणि त्यानंतर इकडे आत्याची मेहंदी काढणं चालू होती। आणि मग काढली मी माझ्या हातावर मेहंदी, कारण की मला माझ्या हातानेच माझ्या हातावर मेहंदी काढलेली आवडते। आणि मी माझ्या मेहंदीवर लिहिलं माझं नाव रानू, कारण की हर्षदा नाव माझ्या एवढ्या हातावर तर मावणार नाही होतं, तर रानूच नाव लिहिलं। आणि मग क्षितिजीने मला म्हटलं की ताई मला मेहंदी काढून दे, आणि मला साधीच मेहंदी काढून पाहिजे। आणि मग थोड्या वेळाने ताई इकडे फुल काढून दे ना, ताई तिकडे वेल काढून दे ना, अशी मेहंदीची फरमाईश चालू होती माझ्या भावाची। आणि त्यानंतर थोड्या वेळाने आला शील, मग मी त्याला पण मेहंदी काढून दिली। आणि त्यानंतर मग मेहंदीचा प्रोग्राम झाल्याबरोबर आम्ही जेवण वगैरे करून गेलो झोपून। आणि मग झाली सकाळी मस्तपैकी आम्ही सर्वांनी केला नाश्ता, आणि नाश्त्यामध्ये होता उपमा। सजना से काहे आए लाज सजनी, छूने ते अंग मोहे आज। आणि थोड्याच वेळात होतं घरी परित्रण पाठ। तर माणसाने मी काही सामान आणायला गेलो, आणि मग सामान घरी दिलं, आणि मग आम्ही गेलो पुलगावला। माणसेला काही सामान घ्यायचं होतं, तर सामान घेतलं, आणि मग आम्ही लस्सी वगैरे पिली मस्तपैकी, आणि आम्ही आलो घरी। आणि हळदीच्या जेवणाचं सर्व सामान पण आणलं होतं, आणि थोड्याच वेळात स्वयंपाक सुरू होणार होता। तर पम्मी आत्याने पूजा वगैरे पण करून घेतली, आणि मी ऐन वेळेवर हळद बेसन आणि दही लावली होती। आणि मी अशी दिसत होती ना, कुणी बाहेर पण जाऊ नाही शकत होती। लेकिन क्या अरमान है मेरा ये तो समझाने दे। सजना से काहे आए लाज सजनी, छूने दे अंग मोहे आज सजनी। आणि मग आत्याच्या बांगड्या भरून झाल्या, आणि मग थोड्या वेळाने आली खुशी। मी तिला पण इन्व्हाइट केलं होतं लग्नात। मग मी खुशीची करून दिले केस, आणि आम्ही तयारी करून गेलो बांगड्या भरायला। जाने प्रेम कितना मेरे मन में है, ये बेचैनी मांगती है रूप जो तेरे यौवन में है। मेरे मीत तेरे गीत में है प्रीत, तेरी प्रीत मेरी जीत गोरी है, मेरी जीत में भी हार मेरी हार। आणि मित्रांनो, हा पार्ट 1 आहे, आणि पार्ट 2 सुद्धा नक्की बघा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो सुद्धा करा।